रेणुका. तुझं नाव म्हणजे मनात आईची मूर्ती उभी राहणं. हो, तीच रेणुका माता, जिनं परशुरामाला जन्म दिला. रेणुका, तुझं नाव हे फक्त अक्षरांचं नाहीये, तर त्यात दडलंय मातृत्वाचं अमर सामर्थ्य. रेणू म्हणजे सूक्ष्म कण, आणि तुझं नाव सांगतं की तू प्रत्येक कणाशी जोडलेली आहेस. घर, संसार हे संपूर्ण जग कणाकणांनी घडलंय. सगळ्यांना आधार देणारी, सगळ्यांना मायेची सावली देणारी. पण खरी गंमत कळते ती इथेच. तू स्वतःसाठी कमी जगलीस, पण इतरांसाठी कायम जिवंत राहिलीस. तू थकलीस तरी उठलीस रेणुका. रेणुका, तू अश्रू गळालेस तरी हसलीस, आणि स्वतःच्या वेदना लपवून सगळ्यांसाठी उभी राहिलीस. म्हणूनच आज तुझ्या पलीकडे बघितलं की जाणवतं की प्रत्येक रेणुका ही फक्त एक व्यक्ती नाही, तर ती आहे जीवनाचा पाया, त्यागाचं प्रतीक आणि प्रेमाचं अखंड वटवृक्ष. रेणुका, तुझ्या नजरेतली शांतता पाहून मन थरथरतं. तुझं हास्यातलं तेज अंगावर शहारे आणतं, आणि तुझ्या नावाच्या स्पंदनानेच माणसाला नव्यानं जगण्याची ताकद मिळते. रेणुका, लक्षात ठेव, तुझं नाव तुला फक्त एक ओळख देत नाही, तर ते सांगतं की तू म्हणजे ती शक्ती आहेस जी अश्रू पुसते, पण नवी आशा रुजवते. तू ती आहेस जी स्वतः हरली तरी इतरांना जिंकायला शिकवते. आणि म्हणूनच तुझं नाव घेतलं की जाणवतं, हीच आहे खरी माया, हीच आहे खरी शक्ती, आणि तूच आहेस खरी प्रेरणा. रेणुका. सो तुमच्या आयुष्यात असेल कोणी रेणुका, तर तिला कमेंट बॉक्समध्ये टॅग करा किंवा ही रील रेणुकाशी शेअर करा. आवडणार तिला. बाकी तुम्हाला तुमच्या आयुष्यावरचा, तुमच्या जीवन प्रवासावरचा, तुमच्या बिझनेससाठी, ब्रँडसाठी माझा आवाज हवा असेल तुमच्या रीलसाठी, तर मला इनबॉक्समध्ये मेसेज करा. बेअर मिनिमम चार्जेस आहेत. काय आहे, कशी प्रोसेस आहे, हे सगळं मी इनबॉक्समध्ये समजून सांगेनच. बाकी तुमच्या आयुष्यातल्या रेणुकाची काळजी घ्या, आणि तुमच्या स्वतःचीही. भेटूया पुढच्या रीलमध्ये.